नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. जाधव स्पर्धा परीक्षा संचालक प्रशांत जाधव या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि याही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. मित्रांनो, आज आपल्याला जो विषय पाहायचा आहे तो आहे आपला भूगोल. भूगोलमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल. तर पोलीस भरती, रेल्वे भरती, तसेच MPSC गट क, गट ब याच्यामध्ये भूगोलवर प्रश्न विचारले जातात. तर चला, आज आपल्याला बघायचं आहे महाराष्ट्राचा प्रशासकीय व राजकीय भूगोल. तर मित्रहो, महाराष्ट्राचा प्रशासकीय आणि राजकीय भूगोल. आता प्रशासकीय आणि राजकीय भूगोलमध्ये महाराष्ट्र बनाच्या अगोदर मुंबई इलाका म्हणून होता. महाराष्ट्र बनाच्या अगोदर मुंबई इलाका म्हणून 1862 ते 1937 पर्यंत मुंबई इलाका म्हणून होता. नंतर द्विभाषिक मुंबई राज्य बनलं 1956 मध्ये. 1956 मध्ये द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी संघर्ष झाला व महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 ला स्थापन झालं. मग महाराष्ट्राची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेस 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते. म्हणजेच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते. आजच्या घडीला 36 जिल्हे, 6 प्रशासकीय विभाग आहे. तर आता ते 4 प्रशासकीय विभाग कोणते होते? ते कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर, म्हणजे छत्रपती संभाजी नगर. तर आता महाराष्ट्र बनल्यानंतर महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार 15°44 उत्तर ते 22°6 उत्तर. रेखांश विस्तार 72°36 पूर्व रेखावृत्त ते 80°54 पूर्व रेखावृत्त. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713. महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा आपल्याला विचारते की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती? तर 3,07,713 चौरस किमी. आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारताच्या तुलनेत 3ऱ्या क्रमांकाचे राज्य. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारताच्या तुलनेत 3ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. आणि पहिल्या क्रमांकाचं आपल्याला राजस्थान आहे, 2ऱ्या क्रमांकाचं MP आहे. राजस्थानचं क्षेत्रफळ जर पाहिलं तर 3,42,000 समथिंग आहे. MPचं 3,08,000 आणि महाराष्ट्राचं 3,07,713. महाराष्ट्राने देशाच्या 9.36% प्रदेश व्यापलेला आहे. आता महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राला आता 4 सीमा लागलेल्या आहेत. आपल्या 4 दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर या दिशेनं कोणकोणते राज्य लागलेले आहे? तर महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात व एक केंद्रशासित प्रदेश आहे दीव, दमण, नगर हवेली. उत्तरेस MP, महाराष्ट्राच्या उत्तरेस म्हणजेच वरच्या बाजूनं, महाराष्ट्राच्या वरच्या बाजूचं जे राज्य आहे ते आहे आपलं MP. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेचं राज्य, आता महाराष्ट्राच्या पूर्वेला जे राज्य आहे ते आहे आपलं छत्तीसगड. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे? तर छत्तीसगड. तर त्यानंतर आग्नेयच कोणतं राज्य आहे? मग महाराष्ट्र हे आणि आग्नेय दिशा हे तर तेलंगणा. महाराष्ट्राच्या आग्नेयमध्ये तेलंगणा आहे. आणि दक्षिणेत जर विचारलं
तर कर्नाटक आणि गोवा हे 2 राज्य दक्षिणेस येतात. तर ह्या झाल्या आपल्या बाकी राज्याच्या सीमा ज्या महाराष्ट्राला लागलेल्या आहेत. आता महाराष्ट्राला लागल्या आहेत तर मग सर्वात जास्त सीमा तर एमपीची आहे. सर्वात जास्त सीमा महाराष्ट्राला कोणत्या राज्याची लागली आहे तर ती आहे एमपी म्हणजेच मध्य प्रदेश. आणि सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याची लागली आहे महाराष्ट्राला तर ती आहे गोवा. गोव्याची सीमा आपल्याला सर्वात कमी लागलेली आहे. मग आपल्या आजूबाजूनं हे राज्य आहे, जसं उत्तरेला एमपी आहे, पूर्वेला छत्तीसगड आहे, वायव्येला गुजरात आहे, दक्षिणेला गोवा आहे, कर्नाटक आहे आणि ईशान्येला म्हणजेच ईशान्येला सुद्धा या बाजूनं छत्तीसगड असेल, पण आग्नेयेला तेलंगणा आहे. आग्नेयेला आहे तेलंगणा. मग मित्र, हे तर राज्य आपल्याला लागलेले आहे, पण या राज्याला काही आपल्या सीमाही लागली आहे. हे राज्य तर आपल्याला लागलेच आहे, पण या राज्याला काही सीमा लागलेल्या आहे, काही काही जिल्ह्याच्या सीमा आहे. मग एमपीला किती जिल्हे लागले आहे याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर एमपीला जर बघितलं आपण तर सर्वाधिक सीमा एमपीची आहे. तर एमपीला किती जिल्हे लागले आहे आपले? 8. एमपीला किती जिल्हे लागले आहे? 8. आता एमपीला 8 जिल्हे लागलेले आहे. त्यानंतर कर्नाटकला 7 लागलेले आहे. कर्नाटकला किती लागले? 7. गुजरातला 4, तेलंगणाला 4, छत्तीसगडला 2 आणि गोव्याला 1. मग आता कोणते जिल्हे लागलेले आहे तर सगळ्यात पहिले आपण गुजरातचा विचार करू. गुजरात म्हणजे हे, ठीक आहे, हा आपला वरचा जिल्हा आहे नंदुरबार. गुजरातला लागलेले जिल्हे तर वरचा आहे नंदुरबार, त्याच्यानंतर आहे आपल्या जवळ धुळे, नाशिक आणि पालघर. 4 जिल्हे गुजरातला लागलेले आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पालघर. ही जी सीमा आहे तर ही सीमा आपल्याला नंदुरबार म्हणजेच गुजरातला लागलेले राज्य दाखवत आहे. त्यानंतर एमपी. आता आपल्याला बघायचं की एमपीला कोणकोणते राज्य लागले आहे. तर एमपी हे उत्तर भागाला असल्यानं आपलं उत्तरच्या दिशेला असणारं राज्य आहे मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशला नंदुरबार, त्यानंतर धुळे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर बुलढाणा, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि बुलढाणा, त्यानंतर अमरावती, त्यानंतर नागपूर, भंडारा आणि गोंदिया अशा सीमा लागलेल्या आहेत. मग वरच्या बाजूचे जे राज्य आहे, वरच्या बाजूचं जे राज्य आहे आपलं एमपी, तर त्या एमपीला 8 जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. मग ते पहिला आहे आपण नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. आता छत्तीसगडला काय लागलं तर इकडे जे पूर्वेला छत्तीसगड आपलं राज्य आहे तर या छत्तीसगडला 2च जिल्हे लागलेले आहे. छत्तीसगडला 2च जिल्हे लागले आहे. एक आहे गोंदिया आणि दुसरा आहे गडचिरोली. मग गोंदिया आणि गडचिरोली हे आपलं पूर्वेचं जे राज्य आहे छत्तीसगड याला त्याच्या सीमा लागून आहे. आता तेलंगणा आपण पाहिलं की आग्नेयेला असणारं राज्य कोणतं आहे आपलं? तेलंगणा. आता ह्या तेलंगणाला गडचिरोलीची लागली आहे, चंद्रपूरची लागलेली आहे, यवतमाळची लागलेली आहे आणि नांदेडची लागलेली आहे. अशा 4 जिल्ह्याच्या सीमा तेलंगणाला लागलेल्या आहे. मग 4 जिल्हे कोणते आहेत तर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड हे 4 जिल्ह्याच्या लागलेल्या आहे. मग कर्नाटक आहे. कर्नाटकला 7 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहे आपल्या. कर्नाटक हे आहे. आता हे कर्नाटक मग इथून आता लागलेले आहे तर पहिला आहे नांदेड. नांदेडचे काही भाग तेलंगणाला आहे, काही भाग कर्नाटकाला आहे. मग नांदेड नंतर लातूर नंतर उस्मानाबाद नंतर सोलापूर नंतर
हा कोल्हापूर, त्यानंतर सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग म्हणजेच, आणि एक येथे आपली कर्नाटकला लागलेली आहे सांगली. सांगली कर्नाटकला लागलेली आहे. बघा कर्नाटकला लागलेल्या सीमा जर आपण पाहिलं तर नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि हा येतोय सांगलीचा. तर या लागलेल्या आहे. तर गोवा एक अति दक्षिणेकडील राज्य आहे आपल्याला गोवा. तर गोव्याला सिंधुदुर्गची सीमा लागलेली आहे. गोव्याला आपल्याला सिंधुदुर्गची सीमा लागलेली आहे. तर यामध्ये आपण बघितलं का पूर्वेला कोणतं राज्य आहे, उत्तरेला कोणतं राज्य आहे, पश्चिमेला आपल्या अरबी समुद्र आहे. आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला जर बघितलं आपण तर हा पश्चिम भाग आहे, हा पूर्व भाग आहे, हा उत्तर आहे आणि हा दक्षिण आहे. तर पश्चिम भागाला अरबी समुद्र लागलेला आहे. आपण बघत होतो की महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे, महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणतं राज्य आहे आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला तर अरबी समुद्र आहे. मग आपण बघितलं की कोण्या राज्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहे. मग त्यामध्ये आपलं एक राज्य राहिलेलं होतं कर्नाटक. मग कर्नाटकला किती जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहे, तर 7 जिल्ह्याच्या सीमा कर्नाटकला लागलेल्या आहे. आता 7 जिल्हे म्हणजे कोणते आहे, तर एक आहे नांदेड, दुसरा आहे लातूर, तिसरा उस्मानाबाद, चौथा सोलापूर, पाचवा सांगली, 6वा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. आणि अति दक्षिणेकडलं राज्य आहे जे राज्य आपलं इथे आहे गोवा. तर गोव्याला सिंधुदुर्गची सीमा लागलेली आहे. तर आता काही काही जिल्हे असे आहे महाराष्ट्राचे का ज्याला 2-2 राज्याच्या सीमा लागलेल्या आहे. जसं नंदुरबार. नंदुरबारला आपण बघितलं तर हा नंदुरबार आपला या साइडनं एमपी आहे, या साइडनं गुजरात आहे. मग नंदुरबारला गुजरात व मध्य प्रदेश या 2 राज्याच्या सीमा लागलेल्या आहे. जसं तुम्ही इथं बघू शकता, मॅप तुमच्या समोर आहे, हे नंदुरबार आहे आणि इकडलं एमपी आहे, इकडलं गुजरात आहे. तसंच गोंदिया, गोंदियाला ही 2 राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत, एमपी आणि छत्तीसगड. जर गोंदिया बघितलं तर गोंदिया आपला हा आहे, तर या साइडचा छत्तीसगड आहे आणि या साइडचा आहे आपला एमपी. म्हणजेच 2 जिल्ह्याच्या 2 राज्याच्या सीमा ही गोंदियाला लागलेल्या आहेत. धुळे सुद्धा गुजरात व एमपी राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत. मग आपण बघितलं की नंदुरबारच्या खाली धुळे आहे. नंदुरबारला एमपी आणि गुजरातच्या सीमा आहे, तर धुळेलाही एमपी आणि गुजरातची सीमा आहे. नांदेड, आता नांदेडला तेलंगणा आणि कर्नाटक. नांदेड जर बघितलं तर हा आपला नांदेड आहे आणि या नांदेडमध्ये या भागाला तेलंगणा आहे आणि या भागाची सीमा कर्नाटकला लागलेली आहे. म्हणजे नांदेड जिल्ह्याला 2 राज्याच्या सीमा लागलेल्या आहे. सिंधुदुर्ग याला गोवा व कर्नाटक 2 याच्या सीमा लागलेल्या आहेत. सिंधुदुर्ग म्हटलं तर हा आपला जिल्हा, या साइडला कर्नाटक आहे आणि या साइडला गोवा आहे. त्यानंतर गडचिरोली, छत्तीसगड आणि तेलंगणा हा जो आपल्याला जिल्हा दिसत आहे हा आहे आपला गडचिरोली जिल्हा. इकडल्या साइडला छत्तीसगड आहे, म्हणजे पूर्वेला छत्तीसगड आहे आणि पश्चिमेला पाहिलं तर तेलंगणा राज्य आहे. म्हणजे गडचिरोलीला छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमा लागलेल्या आहेत. आणि पालघरला गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दादर नगर हवेली दीव दमण याच्या सीमा लागलेल्या आहेत. मग असे किती जिल्हे आहे आपल्या जवळ का ज्याला 2-2 राज्याच्या सीमा लागलेल्या आहे, तर बघा नंदुरबार आहे, गोंदिया आहे, धुळे आहे, नांदेड आहे, सिंधुदुर्ग आहे, गडचिरोली आहे आणि पालघर आहे. एवढे जिल्हे आपल्या महाराष्ट्रात आहे का ज्या जिल्ह्याला 2 राज्याची सीमा लागलेली आहे. मग मित्र, जेव्हा आपला महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी बनलेला आहे तेव्हा आपण बघितलं की 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते.
मग आता जर पाहिलं तर 36 जिल्हे आहे आणि 6 प्रशासकीय विभाग आहे. मग जे वाढलेले 10 जिल्हे आहे ते 10 जिल्हे कोणते आहे तर बघा, 1 मे 1981 ला रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग निघाला आणि त्याच वर्षी औरंगाबाद मधून जालना निघाला. 1 मे 1981 ला 2 जिल्हे आपण बनवले नवीन, आणि नवीन जिल्हे बनवले, पहिला सिंधुदुर्ग आणि दुसरा जालना. रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद मधून जालना. मग 82 लाही आपण 2 जिल्हे बनवले, पण तारखा वेगळ्या आहे. 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद मधून लातूर बनवला आणि 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूर मधून गडचिरोली बनवला. चंद्रपूर मधून गडचिरोली. तर आता यामध्ये मग 98 ला आपण 2 जिल्हे बनवले. 1 जुलै 1998 ला धुळे पासून नंदुरबार बनला आणि अकोल्यामधून वाशिम बनला. 1 मे 1999 ला सुद्धा 2 जिल्हे बनवले. भंडाऱ्यामधून गोंदिया बनला आणि परभणीमधून हिंगोली बनला. आणि 2014 ला 1 ऑगस्ट 2014 ला ठाणेमधून पालघर बनलेला आहे. आणि 1990 मध्ये मुंबई शहर मधून मुंबई उपनगर हा जिल्हा बनलेला आहे. असे मिळून आता आपले 36 जिल्हे आहे. मग आता 36 जिल्ह्यामध्ये 4 प्रशासकीय विभाग आपले सुरुवातीला होते, पण आता 6 प्रशासकीय विभाग आहे. मग 6 प्रशासकीय विभाग म्हटलं तर कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, त्याला ब्रॅकेटमध्ये औरंगाबाद, अमरावती, नागपूर. मग हे आपले नवीन बनलेले विभाग कोणते आहेत तर नाशिक आणि अमरावती, हे नवीन प्रशासकीय विभाग बनलेले होते. मग कोकणमध्ये किती जिल्हे येते तर 7 जिल्हे कोकण विभागात येतात. जसं बघू, हा कोकण आहे आणि हे कोकणचे पूर्ण 7 जिल्हे हे कोकण विभागात येत आहे. आणि 7 जिल्ह्यामध्ये हल्ली 50 तालुके आहे. म्हणजे कोकण विभागात किती तालुके आहेत तर 50. मग आहे पुणे विभाग. आता पुणे विभागामध्ये 5 जिल्हे येते. आता 5 जिल्ह्यामध्ये 58 तालुके आहे. त्यानंतर आहे आपला नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये 5 जिल्हे येते तर 54 तालुके आहेत. त्यानंतर आहे आपला छत्रपती संभाजीनगर, ज्याला कंसामध्ये औरंगाबाद लिहिलेलं आहे, 8 जिल्हे आणि 76 तालुके आहेत. त्यानंतर आहे अमरावती. अमरावतीमध्ये 5 जिल्हे आणि 56 तालुके. नागपूरमध्ये 6 जिल्हे, म्हणजे नागपूर प्रशासकीय विभागात 6 जिल्हे व 64 तालुके. तर मित्रांनो, ह्या आपण महाराष्ट्राचा राजकीय आणि प्रशासकीय भूगोल बघितलेला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त आणि कमी शब्दात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी हा व्हिडिओ सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. धन्यवाद.